नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे तिथे तुम्ही बघा पानगळ जी झालेली आहे. टेम्परेचर तर तुम्हाला माहीतच आहे काय चाललं आहे आणि अशा प्रकारे पानगळ वाढत आहे हेवी टेम्परेचरमुळं. आणि ह्या बागेला थोडं एक 8 दिवस झाले पाणी बसलेलं नाही, 7 ते 8 दिवस फक्त. तर 7 ते 8 दिवस म्हणजे लाईट घोटाळा आहे ते, त्याच्या आधी एक पाऊस झाला होता. तर त्या कारणामुळं शेतकऱ्याकडून थोडंसं लेट म्हणावं लागेल किंवा त्याचा टायमिंगच यायचा होता पाणी द्यायचं. तर ह्या 8च दिवसामध्ये झाडांनी अशा प्रकारे सुकावा धरलेला आहे. हे रोपडे झाडं आहे, जुने झाडं असे नाही होत. पण रोपड्या झाडामध्ये 3-4 वर्ष 5 वर्ष झाडामध्ये जर अशी परिस्थिती होत असेल आजच्या दिवसात, तर ती अशी परिस्थिती होऊ नये, म्हणजे होऊ देऊ नये शेतकऱ्यांनी. आणि हे पानगळ होऊन जे असे हे डोळे मोकळे झाले, तर काय होते पुढं तानापेदे हे डोळे मरण्याची शक्यता राहते. ही काडी मरू पण शकते. त्याच्यानंतर या काडीला जर आता पाऊस आला किंवा पाणी जास्त बसलं तर ते नवतीवर पण जाऊ शकते. आजच्याच तारखेत तुम्हाला दिसत असेल की काही याच्यात कुणी निघत आहे थोडी. आणि दुसरं म्हणजे आता याला ह्या महिना अखेर तरी थोडं पाणी देऊन आपल्याला जिवंत ठेवावं लागेल झाडाला. आणि जास्त अति ताण बसू नये याची काळजी घ्यावी लागेल. बाकी मे महिना जो आहे तो पण तापणारच आहे. पुढचा पाऊस येतोय नाही होतो ते आपल्या हातात नाही, पण आपण गृहीत धरू की मे महिना हा तापणार आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला तानाचा पिरियड हा यावर्षी मे महिन्यातच सुरू करायचा आहे. मध्यम हलक्या जमिनीसाठी बोलतोय. भारी जमिनीमध्ये एवढी अडचण येत नाही. तर भारी जमिनीचा ताण ज्यांचा सुरू झालेला आहे त्यांनी तसंच ठेवला तरी हरकत नाही, पाणी द्यायची गरज नाही. आणि फक्त मध्यम हलक्या जमीनवाल्यांनी थोडी 6 दिवसाला ऑब्झर्वेशन ठेवणे, झाडाचं पानगळीवर लक्ष देणे अशा प्रकारच्या, आणि आपल्या डोळ्यांवर लक्ष देणे संत्र्याच्या. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं काळजी घ्या जेणेकरून आपल्याला मृग भरायला अडचण येणार नाही. चला, धन्यवाद.